बहुजन संघटकच्या सर्व वाचक, श्रोते आणि प्रेक्षकांना माझा जय भीम, नमस्कार. एका महत्त्वाच्या विषयावर आपण आज बोलणार आहोत आणि तो विषय असा आहे की मनुस्मृतीला विरोध नसेल तर कोणत्याही ओबीसी संघटनेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होऊ शकतो, असा विषय आहे. आपल्याला कल्पना आहे की मधल्या काळात आपल्या महाराष्ट्रात एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांची. एका ओबीसी संघटनेचं त्यांना समर्थन आहे अशा प्रकारची ती जाहिरात होती. त्यासाठी त्या संघटनेचा लोगो वापरला गेला होता. ही संघटना नामांकित संघटना असल्यामुळे मी त्याचा उल्लेख टाळतो, परंतु सगळ्याच ओबीसी संघटनांना यानंतर आपल्याला शहाणपण आलं पाहिजे की आपण ओबीसी आहोत आणि ओबीसी असण्याचं, ओबीसी संघटना चालवण्याचं महत्त्व किती आहे. कारण आपला गैरवापर कोणी करू नये, कारण अनेक सामान्य कार्यकर्ते अत्यंत कष्ट घेऊन संघटनेत काम करत असतात, विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्ट घेऊन हे काम केलेलं असतं. आणि म्हणून असा आपल्या संघटनेचा उपयोग जे शत्रू पक्षात आहेत ते करत असतील तर निश्चितच आपण अत्यंत सावधपणे काम केलं पाहिजे, जागरूकपणे काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणूनच ओबीसींची सामाजिक भूमिका आणि राजकीय भूमिका काय असावी आणि ती कशाच्या आधारे ठरवावी. अनेक लोक ओबीसींच्या सामाजिक संघटना चालवतात आणि ते म्हणतात की आम्ही राजकीय लोकांना पाठिंबा देणार नाही किंवा आम्ही राजकीय भूमिका काय घेणार नाही. पण राजकीय भूमिका तरी काय असली पाहिजे, ओबीसींची सामाजिक भूमिका तरी काय असली पाहिजे. आणि म्हणून याच्या मुळापर्यंत जाण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. पहिली गोष्ट, ओबीसी म्हणजे शूद्र आहेत. शूद्र म्हणजे तुम्हाला माहिती आहे, शूद्र याचा अर्थ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यापेक्षा हलके किंवा कमी प्रतीचे, अशा प्रकारची ओळख चातुर्वर्णीय व्यवस्थेमध्ये आपल्याकडे आहे. आता ही ओळख आहे आणि याविषयी अनेक विचारवंतांनी चर्चा केलेली आहे. आणि तरी सुद्धा ओबीसी हे नेहमी चुकत असतात. तर त्या चुकण्याचं जे कारण आहे त्या कारणाची एक अनुभवाच्या आधारित दिशा मी सुरुवातीला स्पष्ट करतो. गोष्ट अशी आहे की आपल्याकडे वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, भगवद्गीता असे हिंदूंचे अनेक धर्मग्रंथ आहेत आणि देशातला हिंदू हा सर्वात मोठा धर्म आहे आणि आज ओबीसी हिंदूच आहेत. तर ह्या धर्मग्रंथांनी जे वर्णन केलेलं आहे, जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, या सगळ्या तत्वज्ञानामध्ये आम्ही ओबीसी शूद्र आहोत, आम्हाला कोणतेच अधिकार नाहीत असं लिहिलेलं आहे. मग असं लिहिलेलं असताना सुद्धा आम्ही त्या ग्रंथांना डोक्यावर घेतो, त्यांचा सन्मान करतो. ते हिंदुत्व जे आहे, आमच्या गुलामीचं हिंदुत्व आहे, ते गुलामीचं हिंदुत्व आम्ही असं समजून घेतो की हा एक आमचा जीवन मार्ग आहे किंवा स्वर्गाकडे नेणारा मार्ग आहे. अशा प्रकारचं हिंदुत्वाचा गौरव आम्ही आमच्या जीवनात करत असतो. परंतु हिंदू धर्मातलं जे तत्वज्ञान आहे ते ओबीसींच्या गुलामीचं तत्वज्ञान आहे असं आपल्याकडे महात्मा गौतम बुद्ध, तुमचे चार्वाक आणि महावीर यांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं. पण याच्या नंतरच्या काळात आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही या तत्वज्ञानाची ओळख करून दिली. त्यांना जे अनुभवाला आलं ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. परंतु अनुभवावर आधारित नसलेले हे ग्रंथ, आमच्या गुलामीचे ग्रंथ, आम्हाला गुलाम करणाऱ्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्चवर्णीयांनी लिहिलेले आहेत. ते काय सत्यावर आधारित नाहीत, ते खोटेच आहेत. आणि हे खोटे असले तरी आम्ही ते सत्य मानतो, त्यांच्यावर अंधश्रद्धा ठेवतो आणि जीवनातले जे खरा अनुभव आहे तो खरा अनुभव आम्ही कधीही दुसऱ्याला सांगत नाही, स्वतःला सांगत नाही आणि त्याप्रमाणे वागत नाही. आणि म्हणून याचा एक साधा अनुभव सांगतो की आपल्याला माहित आहे, एखाद्या लिंबाचं झाड आपण लावलं आणि लिंबाचं झाड लावून वेद उपनिषदांनी गौरवलेला जो देव आहे, ईश्वर आहे, याची पूजा केली आणि सांगितलं की लिंबाच्या झाडाला आंब्याची झाडं लागू दे, तर ते कधीच होत नाही. लिंबाच्या झाडाला लिंबाचीच झाडं लागतात आणि आंब्याच्या झाडाला आंब्याचीच झाडं लागतात. देवाच्या कृपेमुळे किंवा देवाच्या शापामुळे
लिंब हे आंब्यामध्ये परिवर्तित होत नसतात. हे निसर्ग नियम हे निसर्ग नियमच राहतात, ते कधी बदलत नसतात. तरी सुद्धा निसर्ग नियमांच्या विरुद्ध असलेलं तत्वज्ञान, मग ते वेदांचं असेल, उपनिषदांचं असेल, गीतेचं असेल, हे हिंदू म्हणून आम्ही आतापर्यंत मानत आलो. आणि या देशातले अनेक हिंदू जे हिंदू म्हणून जन्मले, परंतु त्यांनी या सगळ्या अंधश्रद्धांचा आढावा घेतला आणि हे खोटं आहे, यामध्ये आमची गुलामगिरी आहे, हे स्पष्ट सांगितलं. आणि म्हणून हे सत्य सांगितलेल्या गोष्टी ओबीसींच्या आचरणात कधीच येत नाहीत. आणि मग आजचा जो विषय आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू म्हणून जन्माला आले, परंतु त्यांनी आमच्या गुलामीचा ग्रंथ मनुस्मृती हा जाळून टाकला आणि सांगितलं की ह्यात जर आमची गुलामी असेल तर ती मी स्वीकारणार नाही. आता एक मनुस्मृती ग्रंथ जाळला, पण मनुस्मृतीसारखे हजारो ग्रंथ, अनेक ग्रंथ हिंदूंचे ग्रंथ आहेत, तेवढे काय सगळे बाबासाहेबांनी जाळले नाहीत. परंतु त्यांनी संदेश दिला की एक मनुस्मृतीचा तुम्ही अभ्यास केलात, डोळसपणे ती वाचलीत, तर तुमची गुलामगिरी ठिकठिकाणी तुम्हाला दिसेल आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या ग्रंथांचं तत्वज्ञान नाकाराल. आणि म्हणून वेदांना सुरुवातीलाच भगवान बुद्ध, चार्वाक आणि महावीर यांनी नाकारलं आणि त्यांचा परिचय नास्तिक म्हणून जगाला केला गेला. परंतु वेदांना नाकारणारे हे जे महान लोक होते, हे खऱ्या अर्थाने आस्तिक होते, ते निसर्ग नियम मानत होते आणि संपूर्ण मानव समाजाला सुखी करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. अलीकडच्या काळामध्ये राजर्षी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा चुकीच्या पद्धतींना जोरदार विरोध केला आणि सांगितलं की तुमची गुलामगिरी ज्यामध्ये आहे ती गुलामगिरी तुम्ही फेकून दिली पाहिजे. आणि म्हणूनच शूद्राती शूद्र, स्त्री शूद्राती शूद्र हा जो शब्द आहे हा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्याकडे आणला, सावित्रीबाई फुल्यांनी आणला आणि त्यांनी सांगितलं या देशातल्या उच्चवर्णीय आणि मनुस्मृतीवाद्यांनी स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र यांना गुलाम केलेला आहे. आणि म्हणून शूद्र आम्ही कोण आहोत? ओबीसी आहोत. आणि आज ओबीसींवरच आपण बोलतोय की ओबीसींनी मनुस्मृतीला जर विरोध नाही केला तर त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होईल. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना काय आहे? तर ही संघटना मनुस्मृतीचं जतन करणारी, मनुस्मृतीच्या विचारांचं समर्थन करणारी आणि ओबीसी, एससी, एसटी यांच्या गुलामीचं समर्थन करणारी आणि गुलामांचं आणि गुलाम करणाऱ्या लोकांचं हिंदू संघटन करणारी संघटना आहे. ही संघटना खरं म्हणजे ओबीसींच्या विरोधी आहे. आणि असं असताना मग त्या संघ परिवाराची भाजप असेल किंवा अन्य छोटी छोट्या संघटना असतील, 101 संघटना आहेत, भारतीय विद्यार्थी परिषद असेल, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असतील, अशा अनेक संघटना आहेत. या संघटनाच म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा परिवार. तर ओबीसी संघटनांचा असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होऊ नये यासाठी आपण आज बोलतो आहोत. म्हणून आम्ही शूद्र आहोत ही गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे. या शूद्रत्वाची ओळख महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आम्हाला करून दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिली आणि सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं की स्त्रिया ह्या शूद्र आहेत असं मनुस्मृती म्हणते आणि त्यांना शिक्षण नाकारते. म्हणून आम्हाला कुठल्याहीच काळात, वेदकाळ असेल किंवा सरस्वतीचा काळ असेल, यामध्ये शिक्षण भेटलं नाही. ते शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुल्यांना आपल्या अंगावर शेणाचे गोळे फेकून, तो अपमान सहन करून, संघर्ष करून हे आम्हाला शिक्षण द्यावं लागलं. आणि म्हणून शूद्र या शब्दाचा अर्थ व्यापक आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ज्या हिंदू स्त्री आहेत त्या 50% ह्या शूद्र आहेत, हलक्या आहेत आणि याच पद्धतीने ओबीसी हे शूद्र आहेत. आणि म्हणून या शूद्रांची भूमिका एकूणच भारतीय समाज जीवनात काय असावी असा हा आजचा विषय आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली याचा अर्थ बरेच ओबीसी असं लावतात की त्याचा आमच्याशी संबंध नाही, ते अतिशूद्र जातींशी, अस्पृश्य जातींशी संबंधित आहे. खरं म्हणजे या मनुस्मृतीमध्ये शूद्रांचा विषय फार मोठा आहे. शूद्रांना सगळ्या प्रकारचे अधिकार या मनुस्मृतीने जाळलेले, मनुस्मृतीने नाकारलेले आहेत. आणि म्हणून ती मनुस्मृती जाळण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले, हे आपल्यावरचे उपकार आहेत. पण अशा प्रकारचं मनुस्मृती दहन सर्वच ओबीसींनी केलं पाहिजे, ते आम्ही करत नाही. आणि आम्ही आत्ताच रावण दहन केलं, पण मनुस्मृतीचं दहन करत नाही. मनुस्मृतीचं दहन केलं तर आपल्या लोकांना कळू शकतं ओबीसींना की ओबीसी मध्ये जे हिंदू तत्वज्ञान वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये मांडले ते आम्हा हिंदूंच्या विरोधीत आहे, आमच्या हिंदूंच्या गुलामगिरीचं आहे. आणि म्हणून ही गुलामगिरी आम्ही नाकारली पाहिजे, म्हणून मनुस्मृती जाळली पाहिजे. आम्ही हिंदू धर्माचा द्वेष करतो म्हणून नाही, तर त्या भारतातल्या संविधानामध्ये जी समानता सांगितलेली आहे, सामाजिक न्याय सांगितलेला आहे,
याच्या विरोधी ती मनुस्मृती आहे आणि म्हणून जाळली पाहिजे. आणि म्हणून मनुस्मृतीचा विरोध आताच्या वर्तमानातल्या ओबीसी संघटनांनी केला तर त्या संघटनांचे सदस्य जे ओबीसी आहेत त्यांना निश्चितपणे मेसेज जातो की आम्ही, मग ते मनुस्मृती समर्थक कुठलीही संघटना असेल, मग शिवसेनेचं हिंदुत्व असेल, भाजपचं असेल, काँग्रेसचं असेल, राष्ट्रवादीचं असेल, या हिंदुत्वाला आम्ही नाकारलं पाहिजे किंवा या विचाराला नाकारलं पाहिजे. यातून खऱ्या अर्थाने ओबीसींच्या संघटना सशक्त होऊ शकतात, बलवान होऊ शकतात, पण आम्ही हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. आणि म्हणूनच आज ओबीसींची वैचारिक दिशा कोणती असावी असा प्रश्न पडतो. कारण आपल्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी जागृती केली, जे संविधान लिहिलं, आणि या संविधानामध्ये सुद्धा ओबीसी नक्की कोण आहेत, ओबीसी सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मागासलेले राहिले आहेत, याला कारण की ओबीसी हे बुद्धीने अपंग होते, कमकुवत होते म्हणून नाही, तर या देशातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी त्यांचं धर्माच्या आधारे शोषण केलं म्हणून ते मागे पडले आणि म्हणून त्यांना संविधानामध्ये विशेष आरक्षण, ओबीसी आरक्षण देऊन पुढे आणण्याचा प्रयत्न संविधानकारांनी केलेला आहे. मग आमची वैचारिक दिशा कशी असावी? ज्या हिंदूंनी आम्हाला गुलाम केलं, ज्या मनुस्मृतीने आम्हाला गुलाम केलं, त्याच दिशेने गुलामीच्या दिशेने आम्ही जायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गाने जायचं, हा मोठा प्रश्न आहे. आज ज्या ओबीसी संघटना आहेत अशा या विषयावर स्पष्टपणे बोलायला तयार नाहीत. ते स्वतःच सांगतात, त्या संघटनांचे अध्यक्ष, तुम्ही कुठेही जा, कुठल्याही पक्षातून निवडणूक लढा, काही करा, पण आपल्याला जो सवलत देईल त्याची बाजू आपण घेऊ. म्हणजे हे किती लाचारी आहे. ज्या लोकांनी आम्हाला सगळे अधिकार नाकारले तिकडे तुम्ही जाऊ शकता, हे ओबीसी संघटनेचा प्रमुख म्हणतो, याचा अर्थ ती बौद्धिक दिवाळखोरी आहे. हा जो नेतृत्व करणारा जो कोणी नेता आहे तो बौद्धिकदृष्ट्या कमकुवत आहे, अपंग आहे. कारण त्याला हे सांगावं लागेल की ओबीसी हा शब्दच मुळात शूद्र या शब्दातून आलेला आहे, मनुस्मृतीच्या शब्दातून आलेला आहे. अदर बॅकवर्ड म्हणजे मागासवर्गीय म्हणून आलेला आहे. तर आम्हाला मागासवर्गीय केलं कोणी? आम्ही मागासवर्गीय उगाचच झालो का? नाही. तर या धर्माने सांगितलं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना सर्व प्रकारची सत्ता, सर्व प्रकारचे धार्मिक अधिकार, सर्व प्रकारचे आर्थिक अधिकार, राजकीय अधिकार आहेत आणि शूद्रांना कोणतेही अधिकार नाही, अशी घटनाच लिहिली. म्हणजे भारतीय संविधान ही आधुनिक राज्यघटना असेल तर मनुस्मृती ही पूर्वीची आमच्या गुलामीची घटना आहे. आणि ती घटना लिहिणाऱ्यांच्या पक्षामध्ये आम्ही राहायचं का? त्यामध्ये निवडणुका लढवायच्या का? याबद्दल स्पष्ट गायडन्स करायची, मार्गदर्शन करण्याची आपल्याकडे क्षमता नसेल तर तो ओबीसीचा नेता कसा? हा माझा आपल्यासमोर प्रश्न आहे. आणि म्हणून मनुस्मृती विरोधातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती विचारधारा ही खऱ्या अर्थाने संविधानिक विचारधारा आहे. म्हणून आजही संविधानाला जो विरोध होतोय, खास करून भाजप आणि संघ परिवाराकडून, तो विरोध यासाठीच होतो कारण मनुस्मृतीच्या विरोधातलं हे संविधान आहे. त्यांची जी घटना आहे, त्यांच्या मनातली जी भावना आहे की आम्हाला ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांना गुलाम करायचं आहे, त्यांच्यावर राज्य करायचं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे ती या स्त्री शूद्रांना संविधानाच्या माध्यमातून, आरक्षणाच्या माध्यमातून, प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून, सामाजिक राजकीय न्यायाच्या माध्यमातून गुलामीतून स्वतंत्र करायचं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा ही ओबीसींच्या स्वातंत्र्याची विचारधारा आहे आणि मनुस्मृती ही विरोधातली विचारधारा आहे. आणि म्हणून मनुस्मृतीचे समर्थक कोण हे आपल्याला माहित आहे. मागच्या लोकसभेला मनुस्मृतीचे समर्थक भारतीय जनता पार्टी, संघ परिवार विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष झाला आणि त्यामध्ये काँग्रेसला चांगली मतं मिळाली. तरी सुद्धा काँग्रेसची सुद्धा चिकित्सा आपल्याला करावी लागेल, आपल्याला राष्ट्रवादीची चिकित्सा करावी लागेल आणि शिवसेनेची सुद्धा करावी लागेल. आणि ती चिकित्सा केवळ पुस्तकी ज्ञानावर नाही तर आपल्या राजकीय नेत्यांना आलेल्या अनुभवावरून करावी लागेल. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये गोपीनाथ मुंडे नावाचे आमचे सगळ्यात मोठे राष्ट्रीय नेते होते आणि ते उद्या पंतप्रधान होतील अशी स्थिती असताना त्यांचा अपघाती खून झाला किंवा अपघाती मृत्यू आला. पण हा अपघाती मृत्यू यायचं कारण काय? एवढ्या मोठ्या राजकीय नेत्याला सगळ्या प्रकारची सुरक्षा असते, मग ती सुरक्षा गोपीनाथ मुंडेंच्या जीवनात का आली नाही की ठरवून त्यांचा घातपाताने मृत्यू केला गेला, याचा ओबीसीने विचार केला पाहिजे. त्याच्यानंतरचे ओबीसींचे आपले नेते, फार मोठे नेते आहेत, छगनराव भुजबळ, यांच्यावर जे आरोप करण्यात आले, त्यांना कैदेत टाकण्यात आलं, त्यांची राजकीय कारकीर्द खराब करण्यात आली, हा जो सगळा प्रकार पाहिला तर त्यांच्या पेक्षा भयानक भ्रष्टाचार केलेले 72 हजार कोटी खाल्लेले नेते
मराठ्यांच्या पक्षात आहेत, पण त्यांच्या वाटेला एका दिवसाचा तुरुंग येत नाही आणि भुजबळ साहेबांच्या जीवनात एवढा मोठा तुरुंगवास का येतो, त्यांचं राजकीय करिअर खराब का केलं जातं. आणि छगन भुजबळ यांच्या जीवनात आलेला अनुभव हा अनेक शूद्रांच्या जीवनात येतो की ओबीसी एससी एसटी यांना कडक शिक्षा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना कमी शिक्षा, हे सुद्धा नियम मनुस्मृतीनेच केलेले आहेत. म्हणून मनुस्मृतीच्या विरोधात आम्ही का असलं पाहिजे हे ओबीसी कार्यकर्त्यांना समजवणारी ओबीसीची संघटना असली पाहिजे. ती नसेल तर तो दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. मग त्याला कोणी संघ म्हणो, फेडरेशन म्हणो, संस्था म्हणो, काही म्हणो, कारण त्यात विचार जर नसेल तर त्या संघटनेला काडीचाही अर्थ नाही. आणि म्हणून ओबीसींनी आपापल्या संघटनांचा विचार निश्चितपणे केला पाहिजे. आणि मनुस्मृती, वेद, उपनिषद यांनी आम्हाला कुठे कुठे गुलाम केलंय, कसं गुलाम केलंय. वर्तमानातले राजकीय पक्ष आमच्या ओबीसी लोकांना नेतृत्व नाकारतात, त्यांच्यावर गुलामी लागतात, याचा विचार सातत्याने आपल्या कार्यकर्त्यांना सांगितला पाहिजे. आणि म्हणून स्त्री शूद्रातिशूद्र यांच्या गुलामीचा विचार महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याकडे सांगितला. आणि म्हणून ओबीसी कुठलीही संघटना असेल त्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा फोटो पहिल्यांदा असला पाहिजे. आपण वेगवेगळे देवतांचे फोटो लावतो, वेगवेगळ्या महाराजांचे, वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्याचे लावतो, पण महात्मा ज्योतिबा फुल्यांना आम्ही हा सन्मान देत नाही. याचं कारण आम्हाला हे माहीत असलं पाहिजे की शूद्र म्हणून आमच्या गुलामीचा जो अनुभव आहे हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी वरातीमध्ये घेतल्यानंतर पूर्ण जीवन त्यांनी स्वतःचं बदलून टाकलं. आणि लोकसंख्येच्या 50% स्त्रिया आहेत, यांना शिक्षण देण्याचा निर्णय आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना शिक्षिकेचं प्रशिक्षण देऊन त्यांनी सुरू केलं. आणि खऱ्या अर्थाने या देशातल्या स्त्री मुक्तीची सुरुवात झाली. अशी सुरुवात 2500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांनी स्त्रियांना धर्मामध्ये समान स्थान देऊन आपली मावशी महाप्रजापती हिच्या माध्यमातून केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा गुलामगिरी आली आणि ही शिक्षणातली गुलामगिरी घालवण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं असेल तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे 2 प्रतिमा जर ओबीसींच्या राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी लावल्या तर आमच्यामधली स्त्री या देशाला गुलामीतून मुक्त करणारी सावित्रीबाई आहे. हा आदर्श, हा अत्यंत प्रेरणादायी विचार आपण आपल्या भारताला, आपल्या देशाला देऊ शकतो. आणि जे सरस्वतीचं फसवं चित्र आहे ही शिक्षणाची देवता, या सरस्वतीच्या देवतेने आम्हा मागासवर्गीयांना कधीच शिक्षण दिलं नाही, हा सुद्धा विषय आम्ही आमच्या लोकांना सांगितला. तर निदान आमच्या शाळा जिथे आहेत ओबीसींच्या त्या शाळांमध्ये तरी सावित्रीबाईचा फोटो लागेल आणि सरस्वतीचा लागणार नाही. हे फरक स्पष्ट करा असा प्रश्न आपल्याला शाळेत होता. तो फरक स्पष्ट करण्याचं काम ओबीसी संघटनांनी केलं पाहिजे. आणि नाही केलं तर तुमच्यात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काहीही फरक नाही, म्हणजे आम्हाला गुलाम करणाऱ्या संघटनांमध्ये आणि आमच्या संघटनामध्ये काही फरक नाही असं सिद्ध होतं. आणि म्हणून मनुस्मृतीचा, चातुर्वर्ण्याचा, वेदांचा, ब्राह्मण्यांचा विरोध समजवण्यामध्ये आम्ही यशस्वी होतो का, किंवा ते आम्ही समजवतो का. अनेक ओबीसींना वाटतं की आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू असल्यामुळे हिंदुत्वाचा आम्ही तिरस्कार किंवा हिंदुत्वाला नकार कसा द्यायचा. तर प्रश्न असा आहे की आम्ही हिंदू आहोत तर त्याचाच अर्थ हा आहे की आम्ही या हिंदुत्वामुळे आम्ही गुलाम आहोत. आणि मग आम्ही आमच्या गुलामीचं समर्थन हिंदुत्व म्हणून करणार का. म्हणून कधीतरी मनाशी, आपल्या चारित्र्याशी, आपल्या विचारांशी प्रामाणिकपणे विचार करा. आणि अनुभवावर आधारित असतं हे खरंच ज्ञान असतं. दुसऱ्यांनी लिहिलेली पुस्तकं, आपल्या शत्रूंनी लिहिलेले ग्रंथ ते पवित्र आहेत म्हणून त्याला तसेच्या तसे स्वीकारायचे आणि निसर्गविरोधी सिद्धांतांना आपलं जीवन तत्वज्ञान मानायचं, हीच गुलामगिरी आपल्या महापुरुषांनी सोडून दिली. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले हे ओबीसींचे किंबहुना देशाचे राष्ट्रपिता आहेत, सावित्रीबाई आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. परंतु हा जो विरोध आहे, हा विरोध आपण त्या धर्माचा तिरस्कार करतो किंवा त्यांचा नायनाट व्हावा अशा उद्देशाने नाही, तर ते विषमतेचे समर्थक आहेत. आमच्यावर जी गुलामगिरी लादली त्याचे समर्थक आहेत. आणि म्हणून आपण स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की तुमची विषमता आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही विरोध करतो. आणि म्हणून हिंदुत्वामध्ये ओबीसींचं भविष्य काय हा प्रश्न आहे. ज्याला हिंदुत्व म्हणतात किंवा वैदिकत्व म्हणतात, यांनी जर आमच्या गुलामीची पुस्तकं लिहिलीत, गुलामीचं तत्वज्ञान, गुलामीची भाषणं केलीत, आज सुद्धा आता प्रचाराला सुरुवात होईल विधानसभेच्या, हिंदुत्वावर वेगवेगळी भाषणं येतील. उद्धवजी ठाकरे करतील, त्यांचे मित्र शरद पवार करतील आणि काँग्रेस करील. दुसरीकडे भाजपा, एकनाथराव शिंदे आणि अजित पवार करतील. दोन्हीकडे सरमिसळ झालेली आहे. पण ही सरमिसळचं मुख्य सूत्रधार कोण आहेत तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि सीकेपी
या उच्चवर्णीय जाती आहेत आणि त्या कधी कधी मराठे म्हणतात की आम्ही शूद्र आहोत, पण तुम्ही सत्तेच्या भाषेत पाहिलं तर ते उच्चवर्णीय आहेत आणि सत्तेची सगळी स्थानं त्यांनी अडवून ठेवलेली आहेत आणि स्थानं हिंदुत्व सांगून अडवलेली आहेत. हिंदू म्हणून आपल्याला असं वाटतं का आपण हिंदू आहोत, हिंदू हा गौरवाचा विषय आहे, आमच्या धर्माचा विषय आहे आणि हिंदुत्व चमकवायचं असेल तर मुस्लिमांना, ख्रिश्चनांना आणि बौद्धांना त्रास दिला पाहिजे, अशा प्रकारचं हिंदुत्वाचं तत्वज्ञान आपल्याला शिकवलं जातं. पण याच हिंदुत्वामध्ये ओबीसींची स्थिती काय? शिवसेनेमध्ये जे ओबीसी होते, छगनराव भुजबळ होते, गणेश नाईक होते, लीलाधर डाके होते, अनेक आमचे नेते होते, ते मुख्यमंत्री का होऊ शकले नाही? भाजपामध्ये आणखी वेगळी परिस्थिती नाही. नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणत असले तरी ते शूद्र या अर्थाने ते अजिबात ओबीसी नाहीत. ते चातुर्वर्ण्याचं समर्थन करणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांना ओबीसी म्हणण्याचा अर्थच नाही. आणि म्हणूनच कुठल्याही भारतातल्या राजकीय पक्षात ओबीसी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होऊ शकत नाही. याचाच अर्थ या हिंदुत्वामध्ये आम्ही ओबीसी गुलामीचं जीवन जगतो. आणि म्हणूनच याची शास्त्रीय व्याख्या करत असताना मधल्या काळात मराठा आरक्षणाचा विषय आला. जरांगे पाटील यांनी मराठ्यांचं मोठं आंदोलन केलं. आज सुद्धा महाराष्ट्राच्या राजकीय सत्ता स्पर्धेत जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी अशी जी संघर्ष आताचा पेटलेला आहे, त्याच्यामध्ये विषय हाच आहे की मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे, परंतु ते स्वतःला शूद्र समजत नाही, स्वतःला मागासवर्गीय समजत नाही आणि मग क्षत्रिय असताना त्यांना मराठा म्हणून आरक्षण पाहिजे. दुसरीकडे ओबीसी शूद्र आहेत, चातुर्वर्ण्यानुसार शूद्र आहेत, मनुस्मृतीनुसार शूद्र आहेत, त्यांना प्रतिनिधित्व नाकारलेले आहेत, ते हलके आहेत, त्यांना आरक्षण भेटलेलं आहे, परंतु ते सुद्धा आम्ही शूद्र आहोत हे जाहीरपणे आपल्या लोकांना सांगायला तयार नाहीत आणि ते काठावर राहतात. आणि मग कधी इकडे म्हणजे हिंदुत्वाकडे, कधी तिकडे असं असतात, पण चुकूनही ते बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांनी स्थापन केलेल्या पक्षात जायला तयार नसतात, म्हणजे बीएसपी मध्ये किंवा वंचित मध्ये जायला तयार नसतात. त्यांच्या बाबतीत त्यांची भूमिका वेगळी आहे आणि जोपर्यंत ही ओबीसींची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत ओबीसींचा राजकीय उदय होऊ शकत नाही. आणि म्हणून मराठ्यांना तरी विरोध का? मला सुद्धा अनेक लोक म्हणतात, अनेक आमच्या एससी समूहातल्या विद्वानांना असं वाटतं की मराठे हे सुद्धा ओबीसी आहेत, मराठे हे सुद्धा शूद्र आहेत. पण ही शूद्रत्वाची व्याख्या केवळ ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला म्हणून शिवाजी महाराज शूद्र झाले नाही, त्यांनी राज्याभिषेक क्षत्रिय म्हणूनच करून घेतला. अर्थात सगळे मराठे स्वतःला क्षत्रिय समजतात आणि स्वातंत्र्यानंतर 74 वर्ष झाली राज्य महाराष्ट्रावर हे मराठ्यांचं आहे आणि या मराठ्यांनी ओबीसी, एससी, एसटी यांचं शोषण केलंय, त्यांना गुलाम केलंय. ही सत्य घटना अनुभवावर आधारित आहे. एखाद्या ग्रंथात म्हटलंय, एखाद्या वादात म्हटलंय म्हणून ते खरं मानू नका. आणि म्हणून ओबीसीनी तर्कनिष्ठ व्हायला पाहिजे, तर्क करायला शिकलं पाहिजे. दैववादी बुद्धी, अंधश्रद्धाळू बुद्धी ही ओबीसींच्या उदयासाठी विरोधक बुद्धी आहे आणि म्हणून हिला अविद्या असं म्हटलं तरी चालेल. या अविद्येला आम्ही नाकारलं पाहिजे आणि सत्य हे स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून मराठ्यांना आम्ही विरोध करतो. याचं कारण मराठी हे उच्चवर्णीय आहेत, मराठे जमीनदार आहेत, सरंजामदार आहेत आणि सगळ्या प्रकारचं प्रतिनिधित्व त्यांना असेल तर ते आज शोषक म्हणूनच महाराष्ट्रासमोर आलेत. आणि म्हणून ओबीसी हे शूद्र आहेत, त्यांचं शोषण झालंय आणि शोषितांनी शोषकांचा विरोध केलाच पाहिजे, तरच समता येईल. जर त्यांची गुलामगिरी आम्ही मानत राहिलो तर आम्ही कायम गुलामगिरीमध्ये पूर्वी होतो तसेच राहू. आणि म्हणून मराठ्यांना जसा, क्षत्रियांना जसा आमचा विरोध आहे तसा ब्राह्मणांना सुद्धा विरोध असला पाहिजे. कोणाचा? ओबीसींचा. याच पद्धतीने वैश्यांना सुद्धा विरोध असला पाहिजे. आज मुंबईच्या मोठ्या प्रमाणात जमिनी, मिठागरांच्या जमिनी ज्या आगरी कोळ्यांच्या होत्या त्या अदानी खरेदी करत सुटलाय आणि त्यांना केंद्रातलं सरकार, नरेंद्र मोदींचं सरकार, महाराष्ट्राचं फडणवीसांचं सरकार, एकनाथ शिंदेचं सरकार, लोढा असेल किंवा अदानी असेल, अंबानी असेल, या आमच्या ताब्यातल्या ओबीसीच्या ताब्यातल्या जमिनी सरकार म्हणून देश सुटले. याचा अर्थ आधुनिक मनुस्मृती या संविधान काळात आणण्याचा त्यांचा प्लॅन आहे. ह्या गोष्टी जर आम्ही आमच्या ओबीसींना सांगितल्या नाही तर ते त्याला विरोध करणार नाहीत. आणि म्हणून मुंबईच्या जमिनी विकल्या जात असताना 50 रुपयाच्या टोलसाठी 50,000 कोटींच्या जमिनी आज सरकार अदानीच्या घशात घालते. गरिबांच्या घरासाठी, गरिबांच्या व्यवसायासाठी असलेल्या जमिनी विकते. हे मनुस्मृतीचं आधुनिक रूप आहे. कारण मागासवर्गीय ओबीसींकडे कुठलीही संपत्ती राहू नये, जागा जमिनी जागू नये, अशा प्रकारे मनुस्मृती तत्वज्ञान मांडत आली. आणि म्हणून ओबीसी संघटनांनी प्रखररित्या
प्रत्येक कार्यक्रमात आज मनुस्मृतीचं दहन केलं पाहिजे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. यातून ओबीसी म्हणजे शूद्र आहेत, ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय आहेत, ही स्पष्ट ओळख येणाऱ्या नवीन पिढ्यांना होऊ शकते. परंतु आम्हाला देवेंद्र फडणवीसांकडे पण जायचं आहे, मोदींकडे पण जायचं आहे, अजित पवारांकडे पण जायचं आहे, आम्हाला उद्धव ठाकरेंकडे पण जायचं आहे. जिकडे वाट मिळेल तिकडे जायचं आहे आणि मार खायचा आहे आणि आमचं पाय, गुडघे, अंगठे आणि डोकं पण फोडून घ्यायचं आहे. ही हौस ज्या नेत्यांना आहे त्यांच्या नावावर मग स्वतः देवेंद्र फडणवीसांसारखे नेते जाहिरातच छापतात. या ओबीसी संघटनेचा आम्हाला पाठिंबा आहे. काय करायचं ते करा. कारण ओबीसी आणि ब्राह्मण, ओबीसी आणि मराठा, ओबीसी आणि वैश्य यांच्यातला फरकच कधी ओबीसीनी सांगितला नाही आणि ते फरक चुकीचाच सांगत बसले आणि म्हणून हा फरक स्पष्ट होणं या विधानसभेच्या निवडणुकीत गरजेचं आहे. आणि म्हणून चातुर्वर्ण्यामध्ये पूर्वी आमचं स्थान काय होतं आणि आता आमचं स्थान काय आहे. खरं म्हणजे चातुर्वर्ण्यामध्ये म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि अतिशूद्र हे चातुर्वर्ण्याच्या बाहेर. म्हणजे आम्ही शूद्र आहोत, आम्ही ओबीसी आहोत, ही गोष्ट ओबीसींना अजूनही तात्विक दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समजावली तरी समजत नाही, भाषणातून समजली तरी समजत नाही. पण ज्या ओबीसींनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचा मार खाल्लेला आहे, ज्यांनी त्यांचं शोषण केलेलं आहे उच्चवर्णीयांनी, त्यांनी तरी अनुभवाने स्पष्ट सांगावं. कधीतरी छगन भुजबळांनी यावर एक भाषण करावं. कधीतरी ज्या ओबीसींनी फटका खाल्ला, आमचे गणेश नाईक आहेत, त्यांनी अशा प्रकारचं आता त्याचा अनुभव घेत आहेत की त्यांना बीजेपीमध्ये लोकसभेला बीजेपीने वापरलं आणि आता तिकीट द्यायच्या ऐवजी बीजेपी सांगते की तुम्हाला आम्ही तिकीट देणार नाही. मग पुन्हा शरद पवारांकडे जायचं. म्हणजे एकदा त्यांच्या मतदार जे त्यांचे आहेत, त्यांचे चाहते आहेत, त्यांचे समर्थक आहेत, त्यांचा फायदा केंद्रात सरकार आणण्यासाठी बीजेपीने घेतला आणि आता राज्यात सरकार आणण्यासाठी शरद पवार घेणार. म्हणजे ओबीसींना स्वतःची ओळख, स्वतःचा कणा, स्वतःचं विचारपीठच नाही, याने वापरायचं त्याने वापरायचं आणि चौथा झाला की मरायचं. अशा प्रकारची स्थिती जर ओबीसींची असेल तर या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना तिघांना विरोध करण्याचं जाहीर वक्तव्य त्यांनी आपापल्या संघटनेत केलं पाहिजे. नाहीतर आपल्या लोकांची फसवणूक होते. आणि म्हणून शूद्रांना हिंदू, वैदिक, ब्राह्मण्यात कोणतं स्थान आहे याची चर्चा अनुभवानुसार आपण करावी. अनेक ग्रंथांमध्ये आपल्याकडे ती झालेली आहे, अगोदर झालेली आहे. रामायण वाचलं तर शंभुकाचा वध क्षत्रिय राजा राम करतो ब्राह्मणांच्या सांगण्यावरून. आणि महाभारतामध्ये एकलव्याचा अंगठा हे द्रोणाचार्य कापतात, म्हणजे ब्राह्मण कापतात, ब्राह्मण गुरु कापतात. याचा म्हणजे काय त्याचं नाव, अर्जुन या क्षत्रियाचा विजय होण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारचे ब्राह्मणांची जी नीती आहे. आता आपल्याला माहित आहे, मी उदाहरण देऊन सांगतो, ठाण्यामध्ये आगरी कोळ्यांचं खासदारकीमध्ये आणि विधानसभेमध्ये वर्चस्व होतं, कारण लोकसंख्या आगरी कोळ्यांची आहे. पण फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्या माणसाला म्हणजे नरेश म्हस्के यांना तिथली लोकसभा दिली आणि सांगितलं गणेश नाईकांना तुमचा आम्ही विधानसभेमध्ये काहीतरी चांगला न्याय करू. आणि ते दिल्यानंतर आता तिथे नरेश म्हस्के हा मराठा खासदार इथे आला. इथे मराठ्यांचा काडीचा संबंध नाही, इथे ओबीसींचा हा भाग आहे आणि ओबीसींची खासदारकी संपवून नरेश म्हस्केंना दिली. आता एकनाथ शिंदे सांगायला लागले गणेश नाईकांच्या जागा आहेत त्या आम्हाला पाहिजे, पण खासदार आमचा आहे. पण गणेश नाईकांना यांना अगोदर लक्षात आलं असतं की हे नरेश म्हस्के मराठा आहेत, हा एकदा खासदार झाला की आमची विधानसभा पण जाईल. पण हे दुसऱ्यांचे अनुभव, महात्मा ज्योतिबा फुलेंचे अनुभव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुभव, राजकीय सामाजिक अनुभव, हे आमचे शूद्रांचे, अतिशूद्रांचे अनुभव आहेत. ते आम्ही मानलं पाहिजे की भगवद्गीतेला मानायचं की मनुस्मृतीला मानायचं. हे न कळल्यामुळे आज ओबीसींची अवस्था आताही 70 वर्षाचे ओबीसी झाले तरी त्यांना शहाणपण येत नाही. ते गुलामीच करत राहतात, गुलाम म्हणून जन्माला येतात आणि गुलाम म्हणून मरतात. आणि म्हणून त्यांचा सतत पराभव होतोय. याचं कारण ते स्वतः अनुभवावरून शिकत नाही आणि ज्या चांगल्या मागासवर्गीयांनी आम्हाला हे अनुभवाचं ज्ञान दिलं, शिदोरी दिली, ती स्वीकारत नाही. आणि म्हणून ओबीसींचं म्हणजे शूद्रांचं तत्वज्ञान तरी कोणतं हा प्रश्न आला पाहिजे. म्हणजे जे हिंदूंचं तत्वज्ञान आहे ते ओबीसींचं आहे का हा प्रश्न मी सगळ्या आता ओबीसींना विचारतो. तर ओबीसीनं लक्षात घ्या, हिंदूंचं तत्वज्ञान हे आमच्या गुलामीचं तत्वज्ञान आहे, ते मनुस्मृतीचं तत्वज्ञान आहे. वेदांचं तत्वज्ञान सुद्धा ब्राह्मणांनी आणि क्षत्रिय वैश्यांनी आपल्या फायद्यासाठी लिहिलेलं तत्वज्ञान आहे, की दैवी किंवा अपौरुष तत्वज्ञान नाही, ते आमच्या पूर्णपणे गुलामीचं तत्वज्ञान आहे. म्हणून आपण फेकलं पाहिजे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळल्यानंतर ते फक्त अस्पृश्यांसाठी असलेलं आंदोलन होतं. चौदार तळ्याचं आंदोलन तसंच आहे.
कुळ कायद्याचं आंदोलन आहे ते सुद्धा आमचं नाही अशा प्रकारच्या अनेक ओबीसीला वाटतं. आणि म्हणून ओबीसीसाठी जागा जमिनी बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायद्याने दिल्या तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान हे आमचं तत्वज्ञान आहे असं ओबीसी स्वीकारत नाही. आणि वाईट याचं वाटतं, आज मी तो विषय घेऊन बोललोय, ओबीसीच्या सगळ्या संघटनांचे प्रमुख ओबीसी कार्यकर्त्यांना ह्या गोष्टी समजावत नाहीत. आणि म्हणूनच ओबीसीच्या सगळ्या संघटना या हिंदूंच्या गुलाम संघटना आहेत आणि ही गोष्ट खेदाने मान्य करावी लागते. आणि म्हणून वर्तमान राजकारण ब्राह्मण क्षेत्र वैश्य यांच्या युतीचं आहे. पक्ष जरी वेगळे असले, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे वेगळे पक्ष दिसत असले तरी त्यामध्ये अंतर्गत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचीच युती आहे. आलटून पलटून आमचीच सत्ता कशी येईल, ओबीसी एससी एसटी हे सत्तेच्या बाहेर कसे राहील, हा मनुस्मृतीचा सिद्धांत घेऊन ते चाललेले आहेत. आणि ही गोष्ट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्याचा अभ्यास करावा लागेल. आणि त्यांनी सांगितलेलं साहित्य हे खोटं आहे की खरं आहे तपासून बघा. मी म्हणत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य आहे ते वाचलं की जय भीम म्हणायचं आणि ते अंधश्रद्धेने स्वीकारायचं. त्यांना जे अनुभव आलेले आहेत शाळेमध्ये, सार्वजनिक जीवनात जे अनुभव आलेले आहेत, राजकीय जीवनात जे अनुभव आले आहेत ते आपल्या अनुभवांशी जुळतात का? जुळत असतील तर बाबासाहेब आंबेडकर स्वीकारा, जुळत असतील तर महात्मा ज्योतिबा स्वीकारा, नाहीतर तुम्ही गौरवाने हिंदू म्हणून गुलामगिरीमध्ये आनंदात जगा, त्यामध्ये काहीच प्रश्न नाही. पण अनुभवाच्या आधारावर जर तुम्ही तपासलं नाहीत आणि पारंपरिक पद्धतीने भगवद्गीता पवित्र ग्रंथ आहे तो आपल्या देवाऱ्यात असला पाहिजे, दासबोध असला पाहिजे, ज्ञानेश्वरी असली पाहिजे, हे सगळे ग्रंथ आहेत, यामध्ये चुकूनही कुठल्या शब्दामध्ये जर आमच्या गुलामीचं समर्थन केलं असेल तर ते शोधलं पाहिजे, त्याच्यावर आमच्या विद्यार्थ्यांनी पीएचडी केली पाहिजे. पण हे होत नाही, संशोधन होत नाही, रिसर्च होत नाही. आणि म्हणून ओबीसीचं स्वतःचं तत्वज्ञान तयार होत नाही, ओबीसीचं राजकीय तत्वज्ञान होत नाही, ओबीसीचं सामाजिक तत्वज्ञान होत नाही. आणि म्हणून ओबीसी संघटनांचे नेते सांगतात आम्ही भेदाभेद करत नाही, कुठल्याही पक्षात जायचं असेल तिकडे जा, दारू भेटली तर दारू प्या, दूध भेटलं तर दूध प्या, आणि पाणी भेटलं तर पाणी प्या, आणि गटार भेटलं तर गटार प्या. अशा प्रकारचं लोकांना वाऱ्यावर सोडणारा जर विचार इथल्या नेतृत्वाचा असेल तो ओबीसी आपल्या गुलामीतून मुक्त कशाला होणार? स्वतःला ओबीसी म्हणायचं कारणच नाही. ओबीसी हा शब्द सोडून द्या आणि गर्वशे कौम हिंदू आहे ते हिंदूंचंच समर्थन करा. आणि म्हणून ओबीसी हा शब्द शूद्र म्हणून शब्द वापरायचा असेल तर ओबीसी म्हणजे गुलामगिरी, शूद्र म्हणजे आम्ही मागासलेले आहोत हे मान्य करूनच आपल्याला पुढे जावं लागेल. आणि म्हणून देशात 85% स्त्री शूद्राती शूद्र ही लोकसंख्या असताना त्यांची अपेक्षित सत्ता येत नाही, त्यांना अपेक्षित जागा म्हणजे प्रशासन असेल, राजकारण असेल, धर्मकारण असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये मिळत नाही. कारण ते गुलाम म्हणून जन्माला येतात आणि गुलाम म्हणून मरतात. कधीच कोणाला वाटत नाही की आम्ही जगतो हे गुलामीचं जीवन आहे की स्वातंत्र्याचं जीवन आहे. देवळातला भटजी किंवा देवळातला पुजारी किंवा पूजा सांगणारा माणूस हा एकाच जातीतला ब्राह्मणच का? मुख्यमंत्री हे 13-13, 14-14 मुख्यमंत्री एका मराठा जातीतलेच का? ओबीसी मधला मुख्यमंत्री का होत नाही हे प्रश्नच ओबीसीना पडत नाही. आणि म्हणून आकाशातून सफरचंद खालीच का पडतं ते वर का जात नाही अशा एका शास्त्रज्ञाला प्रश्न पडला. पण ओबीसी सतत खाली का पडतात, निवडणुकीत हरतात का, मार का खातात आणि त्याला धार्मिक म्हणून त्यांची अवहेलना का होते हा प्रश्न ओबीसीना पडत नाही. आणि म्हणून विज्ञानाला जे प्रश्न पडले तसे प्रश्न ओबीसी समाजकारणात राजकारणात असलेल्या लोकांना पडले पाहिजेत. आणि ते पडले नाहीत तर भारताच्या समाज जीवनात ओबीसींच्या जीवनात बदल होणार नाहीत. आणि म्हणून ओबीसी शूद्र ही ओळख आम्हाला ज्या महापुरुषांनी दिली त्यांचं संपूर्ण साहित्य वाचल्याशिवाय किंवा त्यांच्या साहित्याचं अक्षरशः वाचन किंवा पारायण केल्याशिवाय ओबीसी संघटना विचारांनी समृद्ध होणार नाहीत. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर किमान या 3 लोकांचं साहित्य आम्ही वाचलं पाहिजे. जमल्यास भगवान बुद्ध, चारवाक आणि महावीर यांचं साहित्य वाचलं तर 2500 वर्षापूर्वी तर्क केला गेला. नैसर्गिक न्याय कोणता आणि अनैसर्गिक गोष्टी कोणत्या, देव, स्वर्ग, नरक, चमत्कार, आत्मा हे सगळं थोतांड आपल्या देशात ब्राह्मणाने निर्माण केलं आणि तुमच्यावर गुलामगिरी लादण्यासाठी केलं. याच्या पाठीमागची शास्त्रीय कारणं ओबीसी जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपली जी पारण आहेत रामायण, पांडव प्रताप, महाभारत यांची चालू राहणार आणि गुलामगिरी सुद्धा त्याच पद्धतीने चालू राहणार. आणि म्हणून मागासवर्गीय ओबीसींना स्वतःच्या जीवनाचं हे तत्वज्ञान असलं पाहिजे
आम्ही शूद्र आहोत, ओबीसी आहोत म्हणून ओबीसी आरक्षण मिळतंय. मराठे उच्चवर्णीय आहेत, पुढारलेले आहेत म्हणून त्यांना ओबीसी मध्ये येता येत नाही, ब्राह्मणांना येता येत नाही, वैश्यांना येत नाही. याचं शास्त्रीय कारण स्वतः ओबीसीना माहीत पाहिजे. ओबीसीना माहीत नसेल तर 100% हा जो जरांगे पाटील आहे खोटे कुणबी दाखले काढून तो घुसखोरी करणार. पुन्हा एकदा मी सांगतो अभिमानाने की प्राध्यापक हाके, प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि ऍडव्होकेट ससाणे यांनी चांगल्यापैकी प्रगती या शूद्र आणि क्षत्रिय यांचा फरक सांगण्यात केली. पण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यातला फरक जोपर्यंत ओबीसी स्पष्ट करत नाही तोपर्यंत ओबीसीच्या संघटना या स्वतंत्र आहेत असं म्हणता येणार नाही. त्या संघटनांचा वापर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे आपल्या सत्तेसाठी करतील आणि ओबीसीना कायम गुलामीत ठेवतील. आणि म्हणून आपली मुक्ती ही हिंदुत्वामध्ये नाही हे मी जाहीरपणे सांगतो. आणि म्हणून हिंदुत्वाचा गौरव नाही बाबा, प्रबोधनकार ठाकरे यांच्या नातवाचा शिवसेना आहे किंवा मनसे आहे, मग ते सॉफ्ट हिंदुत्व आहे, काँग्रेसचं हिंदुत्व सॉफ्ट आहे आणि भाजपचं खतरनाक आहे. परंतु या सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी चातुर्वर्ण्य, मनुस्मृती आणि जो हे आहे गुलामीचा जो आमचा विचार आहे तोच सांगितलेला आहे. त्यांनी कधी असं म्हटलेलं नाही की शूद्र इथला मुख्यमंत्री झाला पाहिजे, ओबीसी इथला मुख्यमंत्री झाला पाहिजे, एखादी स्त्री झाली पाहिजे किंवा पंतप्रधान झाला पाहिजे किंवा गृहमंत्री झाला पाहिजे असं ते म्हणत नाही. तुम्ही मतदान करा, आम्हाला मतदान करा, आम्हाला निवडून आणा. विरोधी पक्ष पण हा मराठाच असेल आणि मुख्यमंत्री पण मराठा असेल आणि गृहमंत्री हा ब्राह्मण असेल. म्हणजे मनुस्मृतीची जी सत्ता आहे ती कायम चालू ठेवण्यामध्ये ओबीसींचा हातभार मोठा आहे आणि याला कारण ओबीसी संघटनांचं अपयश आहे. ओबीसी संघटनांनी ओबीसींना हे कधीच समजवलं नाही की तुमचं स्वतंत्र शूद्रांचं एक तत्वज्ञान आहे आणि त्या तत्वज्ञानाचे राष्ट्रपिता आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून ओबीसींचा जन्मदाता खऱ्या अर्थाने संविधानिकरित्या कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला आश्चर्य वाटेल की ओबीसी स्वतःला हिंदू समजतात पण ओबीसी म्हणून, शूद्र म्हणून ज्या काही आपल्याला आता सगळ्या क्षेत्रामध्ये, शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये आणि उद्योगधंद्यामध्ये, शेतीमध्ये ज्या संधी प्राप्त झालेल्या आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे. पण हे ओबीसी स्वीकारत नाही. आता जरांगे पाटलांनी ओबीसी आरक्षण मागितलं म्हणजे कुणबी म्हणून दाखले द्या आणि आम्हाला ओबीसी मध्ये जायचं आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानिक विचार अभिमानाने ते सांगत नाही, कारण ते कधीच स्वतःला ओबीसी म्हणत नाही, ते क्षत्रिय समजतात. पण किमान ओबीसीने हा प्रामाणिकपणा दाखवला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं संविधानामध्ये आमच्यासाठी केलं असेल तर आमचे पितामह ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. एवढं स्पष्ट गोष्ट ओबीसी करत नाही किंवा कुठल्याही ओबीसी संघटना करत नाही. आणि म्हणून असे जे नेते आहेत त्या नेत्यांना प्रश्न विचारला पाहिजे व्यासपीठावरच, विचारपीठावरच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल तुमचं मत काय, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या बद्दल तुमचं मत काय. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अतिशूद्र जातीमध्ये जन्म घेतला, एससी समूहात जन्म घेतला, त्यांनी ज्या हाल अपेष्टा आणि अत्याचार सोसले, आताही एससी समूहातले, एसटी समूहातले लोक म्हणजे अतिशूद्र लोक जे अत्याचार या हिंदू धर्मियांचा, वैदिकांचा सहन करतात, तो अत्याचार अतिशय भयानक अत्याचार आहे. आणि या अत्याचारातून कायम मोकळं व्हायचं असेल तर बाबासाहेबांनी सांगितलं की ओबीसी जसे आज हिंदू आहे तसे बाबासाहेब पण हिंदू धर्मात जन्माला आले होते. त्यांनी सांगितलं मी हिंदू म्हणून जन्मलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि मग मुक्ती कोण पते, हा मुक्तीचा मार्ग बाबासाहेबांनी सांगितला आणि तो मुक्तीचा मार्ग हा भगवान बुद्धांकडे जातो. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की 2500 वर्षाच्या काळातलं चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांचं कोणाचंही तत्वज्ञान तुम्हाला आवडलं तरी तुम्ही वाचा. मी म्हणतोय फक्त भगवान बुद्धांचंच वाचा असं नाही, पण या तिन्ही लोकांनी जी वेदांची गुलामगिरी होती, वेद हे खोटे आहेत, वेद हे असत्य कथन करतात आणि उपनिषद, वेद, भगवद्गीता, मनुस्मृती यांनी जर आमच्यावर गुलामगिरी लादलेली आहे, त्या वेदांना नाकारण्याचं काम भगवान बुद्धांनी पण केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. बाबासाहेब आंबेडकरांनी थेट मनुस्मृती महाडला, रायगड जिल्ह्यात 14 तळ्याच्या जवळ जाळून टाकलेली आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांचा विचार 56च्या धर्मांतरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. तो ओबीसींचा मुक्तीचा मार्ग आहे हे मी जाहीररीत्याने सांगतो. जर ते आज तुम्हाला पटलं नाही तर येणाऱ्या 50 वर्षात, येणाऱ्या 10 वर्षात, येणाऱ्या 60 वर्षात तुम्ही ते नक्कीच स्वीकारतील ओबीसी, याचा मला पूर्ण अनुभव आहे. कारण ज्या पद्धतीने देशाची लुटमार संघ परिवार म्हणजे भाजप करते आणि ती लुटमार त्याचं समर्थन काँग्रेस करते हे पाहता निश्चितपणे
ओबीसींच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक तत्वज्ञानाचा उदय होणार. अनेक विचारवंत येतील, ते याच्यावर बोलतील, याबद्दल मला अजिबात शंका नाही. आणि म्हणून ओबीसी लोक जे आरक्षण मागतात ते शूद्र म्हणून मागतात. ओबीसींना उच्चवर्णीय हिंदू म्हणून हे आरक्षण भेटत नाही. आणि म्हणून मराठ्यांचं आरक्षण अडकलेलं आहे. तिथे उच्चवर्णीय आहेत, ते प्रगत आहेत, ते पुढारलेले आहेत, सगळ्या ठिकाणी त्यांचं प्रतिनिधित्व आहे, म्हणून त्यांना आरक्षण मिळत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण मराठ्यांची सत्ता आली किंवा केंद्रामध्ये आली तरी सुद्धा मराठ्यांना हे आरक्षण कधीच मिळणार नाही. कारण या संविधानाची व्याख्या स्पष्टपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केली आहे. ज्यांचं सामाजिक शोषणच झालेलं नाही अशा लोकांना मागासवर्गीय म्हणता येत नाही. मराठ्यांचं शोषण झालेलं नाही आणि मग त्यांना आरक्षण कसं मिळणार? पण याची चर्चा करणारे वकील हायकोर्टात आपल्याकडे पाहिजेत, सुप्रीम कोर्टात आपल्याकडे पाहिजेत. त्या वकिलांची संख्या फार कमी आहे. मी पुन्हा एकदा मंगेश ससाणे यांची याचिका आता हायकोर्टात आली आणि त्यांची याची दखल माननीय उच्च न्यायालयाने घेतली. ओबीसीमधले तरुण, शेकडो तरुण अशा प्रकारचे आम्ही शूद्र आहोत, आमचं शोषण इथल्या मराठ्यांनी केलंय, म्हणून मराठ्यांना आम्ही घुसखोरी करू देणार नाही, अशा प्रकारच्या याचिका टाकण्याची हिंमत ठेवतील तर निश्चितपणे ओबीसींची गुलामगिरी संपलेली आहे. आणि म्हणून ओबीसी हे शूद्र आहेत. तर ओबीसींना अंतिमता यशस्वी व्हायचं असेल तर मनातली आणि आपल्या अनुभवातली गुलामगिरी आम्ही ओळखली पाहिजे. ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे अनुभव घेतले, ते अनुभव वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की अशाच प्रकारचे अनुभव आमच्या जीवनात येतात. आणि म्हणून आज जी ओबीसींची साठमारी सुरू आहे, त्या साठमारीला सुद्धा कारण ओबीसींच्या नेत्यांनी हे स्पष्ट सांगितलेलं नाही की महाराष्ट्रातले मराठे तुमचे कल्याण करते नाहीत तर तुमचे शत्रू आहेत. ओबीसींना सांगतात की मुसलमान तुमचे शत्रू आहेत. अनेक पोस्ट आहेत फेसबुकवर. मराठ्यांनी ओबीसींचं शोषण केलंय, मराठ्यांनी ओबीसींची सत्ता अडवले आणि ब्राह्मणांनी मराठ्यांना साथ दिलेली आहे आणि वैश्यांनी ह्या दोघांना फंड पुरवलेले आहेत. म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या सत्ता स्पर्धेत अक्षरशः बिकट अवस्था ही ओबीसींची झालेली आहे. ओबीसी नेते हा बाबासाहेबांचा विचार म्हणजे आपल्या जीवनाचा विचार आहे. बाबासाहेबांनी ओबीसी ओळख करून दिलेली आहे हे मानायला तयार नाहीत. अजूनही त्यांच्या सुद्धा मनामध्ये मराठ्यांसारखा द्वेषभाव अतिशूद्रांमध्ये म्हणजे एसटी आणि एसटी बद्दल आहे. हा लवकरात लवकर घालवण्यासाठी तुम्हाला वेद, उपनिषद यांचा सखोल अभ्यास करायला लागेल. त्याच्यामध्ये जर आमच्या स्वातंत्र्याचा शब्द असेल तर तुम्ही मला सांगा, मला पाठवा, मी तो ऐकायला तयार आहे. पण तुमच्या गुलामीची उदाहरणं हजारो असतील तर हे ग्रंथ प्रतिकात्मकरित्या जाळले तरी चालतील, कारण ही गुलामीचं विष आम्ही जिवंत ठेवता कामा नये. आणि म्हणून ओबीसी, एससी, एसटी यांचं राजकीय ऐक्य आज होत नाही. मध्ये एकदा प्रश्न आला की मी जेव्हा बोलतो तेव्हा सगळेजण कमेंट करतात की बीएसपीचे कार्यकर्ते सांगतात सगळ्या ओबीसीनी बीएसपी मध्ये आलं पाहिजे, वंचितचे कार्यकर्ते सांगतात सगळ्या ओबीसीनी वंचित मध्ये आलं पाहिजे. परंतु जे ह्या दोन्ही पक्षातले कार्यकर्ते आहेत म्हणजे ओबीसी सोडून एससी एसटीचे, त्यांना हे माहीत नाही की ह्या पक्षांमध्ये ओबीसीनी येऊ नये अशा प्रकारचं सांस्कृतिक वातावरण, धार्मिक वातावरण पूर्वी उभं होतं, म्हणजे जुन्या काळात उभं होतं, स्वातंत्र्यानंतर उभं आहे आणि आता सुद्धा तेच धार्मिक किंवा सांस्कृतिक राजकारण आपल्या देशात निर्माण केलं जातं आणि ओबीसींना प्रवृत्त केलं जातं. तुम्ही एक तर भाजपमध्ये या, काँग्रेसमध्ये या, राष्ट्रवादीमध्ये या, शिवसेनेत या, तुमचे सगळे भावबंद इथे आहे. आणि यातला एखादा नेता, बंडखोर नेता जो तयार होत नाही तो सांगतो की ज्या लोकांनी मागच्या काळात आमच्या गोपीनाथ मुंडेंना, छगनराव भुजबळांना, गणेश नाईकांना नेतृत्व नाकारलं, सत्तेची महत्वाची ठिकाणं नाकारली, तिथे त्यांचे गुडघे फुटले, त्यांचे अंगठे फुटले, तर आम्ही तिथे जाणार नाही. आम्ही शहाणपण स्वीकू आणि स्वतंत्र काहीतरी करू. म्हणून ओबीसींचा स्वतंत्र पक्ष स्थापन झाला पाहिजे. पण ओबीसींचा स्वतंत्र पक्ष जरी स्थापन झाला आणि त्याचा नेता मात्र असा असेल की किधर भी चलो, कुठल्या पण पक्षात जा, कोणाशी युती करा, जिथे मिळेल तिथे खा आणि सवलती मिळवा, असं जर गुलामीच्या जीवनाचं समर्थन करणारा ओबीसींचा नेता असेल तर ओबीसींचा सामाजिक काय, राजकीय काय, कुठलाच पक्ष उभा राहणार नाही. आणि पुन्हा एकदा हे सगळे गुलाम राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधले स्वयंसेवक जसे असतात ते हिंदूंच्या संघटनेसाठी काम करतात, पण ती हिंदूंची संघटना 85% लोकांच्यावर गुलामी लादणारी आहे. आणि नसेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगावं की ओबीसींना आम्ही हे अधिकार दिले, कुळ कायदा अधिकार दिला, ओबीसी आरक्षणाचं समर्थन केलं, तर तुम्ही त्याचे विषयच नाही काढत. तुम्ही मनुस्मृतीचं पूर्ण नियोजन केलेलं आहे आणि काँग्रेस चातुर्वर्ण्याचं समर्थन महात्मा गांधींच्या काळापासून करते.
काँग्रेसची आता या विधानसभेला परीक्षा आहे की काँग्रेस महाराष्ट्राचं नेतृत्व सत्ता आली तर ओबीसींकडे द्यायला तयार आहेत का पुन्हा ते चव्हाण थोरात बिरात त्यांचेच मराठे येणार आणि सरंजामी मराठे महाराष्ट्रावर राज्य करणार. हे असंच चालत असेल तर कधी त्यांनी ओबीसीनी विचार करावा लागेल. आणि म्हणून मी अनुभवाने सांगतो, मी अनुभव घेण्यासाठी 2019ला वंचित मध्ये लोकसभा लढलो, आता 24ला बीएसपी मधून लढलो. तेव्हा भावांनो, मी तिथे अनुभवलेली गोष्ट अशी आहे की एससी एसटी आणि ओबीसी हे सख्खे भाऊ आहेत आणि त्यांच्या जोडीला स्त्रिया, हे जर एकत्र आले तर देशामध्ये परिवर्तन होईल. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचा फोटो घरात लावा. स्त्री शूद्राती शूद्रांना गुलाम केलं या हिंदू धर्माने, या वैदिक धर्माने, आणि वर्तमान सगळ्या राजकीय पक्षांनी पण आज गुलामी आमची चालवलेली आहे. आणि ही गुलामगिरी संपवायची असेल तर स्त्री शूद्राती शूद्रांनी स्वतःच्या मनात आपल्या मुक्तीचा विचार पेरला पाहिजे. आणि हा मुक्तीचा विचार समजून घ्यायचा असेल तर आपले मार्गदर्शक आहेत महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा चळवळीचा जो रस्ता आहे, चळवळीचा राजमार्ग आहे, हा भगवान बुद्धांकडे नेलेला आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांचं साहित्य सुद्धा तुम्हाला वाचावं लागेल. तुम्ही जरी हिंदू असलात तरी आमच्या मुक्तीचा मार्ग म्हणून अभ्यास करायला काहीच हरकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं साहित्य वाचा, भगवान बुद्धांचं साहित्य वाचा, मग तुम्हाला कळेल की आपले एससी एसटीचे जे पक्ष आहेत त्यांच्या हिमतीचं, त्यांच्या धैर्याचं खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे. कुठलीही साधनं नसताना, प्रचंड विरोध असताना, रोज अत्याचार बलात्कार होत असताना स्वतंत्र पक्ष स्थापन करायचा, तो चालवायचा आणि वेगवेगळ्या दंगलीमध्ये कायद्याच्या कचाट्यातून आपल्या कार्यकर्त्यांना सोडण्यासाठी रस्त्यावरचं रोजचं आंदोलन करायचं. यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि काशीराम साहेब यांना मी धन्यवाद देईन की तुम्ही आम्हाला आदर्श दिलेला आहे, ओबीसीला आदर्श दिलेला आहे की ओबीसींची राजकीय सत्ता स्थापन करण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो. लोक टीका करतात, लोक अवहेलना करतात, पण हा धडा ओबीसीने घेतला पाहिजे. आणि एक दिवशी एससी एसटी ओबीसी आणि स्त्रिया यांनी एकत्र येऊन आमच्या गुलामगिरीला झुगारून देऊन आमचं स्वातंत्र्य हे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या विचारांमध्ये आमची मुक्ती आहे. ती मुक्ती केवळ व्यक्तिगत जीवनातली नाही, ती मुक्ती केवळ धार्मिक नाही, कारण धार्मिक जीवन सुद्धा प्रत्येक माणसाला आहे आणि ते धार्मिक जीवन भगवान बुद्धाच्या मार्गाने तुम्हाला समजेल. राजकीय मुक्ती आहे, आर्थिक मुक्ती आहे, घरांची मुक्ती आहे, जमिनींची मुक्ती आहे. आमचीच गावठाणं आज या रायगड, ठाणे, पालघरमध्ये तुटतायत. आमच्यावर शूद्र म्हणून हे अत्याचार इथले मराठा मुख्यमंत्री करतात, इकडे देवेंद्र फडणवीस करतात, अजितदादा करतात. वर्तमानातला मनातला आमच्या गुलामीचा, आमचा मार खाण्याचा अनुभव आपण एकामेकाला शेअर करत नाहीत, आमचे ओबीसी नेते करत नाहीत. आणि म्हणून ओबीसी नेते चालवित असलेल्या संघटना ह्या अपयशी ठरलेल्या आहेत. त्यांच्या अपयशाचं कारण त्यांच्याकडे विचार नाही. आणि हा विचार थोडक्यात सांगायचं तर मनुस्मृती, वेद, उपनिषद यांचा विरोधाचा विचार आहे. आणि भारतीय संविधान आणि भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्म यांच्या समर्थनाचा विचार असला पाहिजे असं मी सांगतो. आणि माझं बोलणं लांबलेलं संपवतो. आपल्याला यामध्ये काही शंका असतील तर आपल्या प्रतिक्रियाचं मी स्वागत करेन. चुकलं असेल तरी आपण सांगितलं चालेल, पण आपण मनातून ही गुलामगिरी कायमची संपवूया. आणि राजकीय जीवनात सततचं अपयश आहे, आर्थिक जीवनात आहे, सामाजिक जीवनात आहे, तर ते संपवायचं असेल तर आपल्याला निश्चितपणे ओबीसी संघटना जे लोक चालवतात त्यांनी विचारांची दिशा स्पष्ट केली पाहिजे आणि दरवर्षी मनुस्मृतीचं दहन केलं पाहिजे. आमच्या गुलामगिरीच्या ज्या घटना आहेत, शंभुकाचा वध असेल, एकलव्याचा अंगठा कापणं असेल किंवा बाबासाहेबांचा अपमान करणारा जो धर्म त्यांनी सोडून दिला, या सगळ्या गोष्टींचं चिंतन जाहीरपणे ओबीसींच्या विचारपटावर झालं पाहिजे अशी मी नम्र विनंती आपणास करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.